आणि अगं तसं नाहीये. मग बोल ना, काय बोलला होतास ना मला, सिंचू अगं तुझी कुठलीही अट असू दे मला मान्य असेल म्हणून. मग काय झालं, काय झालं? मला तुझी अट मान्य आहे. मग का नाही सांगितली सगळ्यांसमोर? मगाशी बाहेर सगळे उभे होते ना, मग सांगायची होती अट त्यांना. ओ अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय का की मी तुला अशी अट घालायला हवी होती की तू जर माझी अट सगळ्यांसमोर सांगितलीस तरच मी घरी परत येईन, हो ना? असं नाहीये अगं हनी. ऑलरेडी तू इतक्या दिवसानंतर घरी आलीस, त्यात तुला बघून घरचे सगळेच खूप आनंदी होते. आई तुझं औक्षण करत होतीस. मग अशा परिस्थितीत मला तुझी अट सांगणं काही योग्य वाटलं नाही अगं. अच्छा ठीक आहे, मग आता काय ते औक्षण झालंय आणि सो कॉल्ड गृहप्रवेश पण झालाय. मग जा जा आता सगळ्यांना सांग माझी अट काय होती. जा जा जा. अरे बघत काय बसलाय, जा ना, जा सांग त्यांना अट माझी. आणि ऐक ना, मला थोडा वेळ दे ना प्लीज. मला वाटलंच होतं तू हे असंच करणार म्हणून, कारण तुझ्यात ना तुझ्या घरच्यांसमोर माझा स्टँड घेण्याची धमकच नाहीये. मुळात मी तुझ्यावर विश्वासच ठेवायला नाही हवा होता, आत्ताही आणि आपण लग्न केलं तेव्हाही. आणि अगं तू काय बोलतीयस हे? मला मान्य आहे आणि तू भावना ताईची आणि सिद्धूच्या लग्नामुळे खूप जास्त हर्ट झालीयस, पण तसेच आपल्या घरचे सुद्धा हर्ट झालेच आहेत ना ग. हे सगळं सुरू असताना तू घरातून निघून गेलीस. त्यांच्यावर सुद्धा खूप वाईट परिस्थिती होती अगं. म्हणून म्हणतोय त्यांना थोडा वेळ दे. वेळ त्यांना हवाय का तुला हवाय? आणि तसंही काय बोलणार तू त्यांच्या समोर? कारण त्याच्यासाठी ना हिम्मत लागते, हिम्मत जी तुझ्यात नाहीये, कधीच नव्हती. तुम्ही अजूनही मला सून मानलं नसलत ना, तरी ही विधिवत सिद्धिराजशी लग्न करून या घरात आली आहे. त्यामुळे सिद्धिराजची बायको तर मी आहेच, पण या घराची सून आहे. ए अवलक्षणे, मला उलट उत्तर देतेस? मला सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील उलट उत्तर? माझ्या सासूला उलटून बोलायची चूक केली आहेस तू भावना. बघा, तुम्ही सुद्धा यांना माझ्या आजी सासू म्हणालात. नाही नाही म्हणता ही नाती किती भिनली गेली आहेत आपल्या. ए अवलक्षणे, बळजबरीने जोडलेल्या नात्यांना कुठलंच भविष्य नसतं. तू आणि तुझं हे नशीब कुठेही निघून जा. आपलं तोंड काळ कर, जा. या घरात तू कधी दिसता कामालेस तेव्हा माझ्या सिद्धूचं कसं होणार कोणाच ठाऊक. आजीने सुद्धा जरा जोरात ओरडायचं ना. मला काय बोलते ते तरी नीट ऐकवलं असतं. पण आता आजी ओरडते म्हणजे भावना मॅडम नक्की संकटात असणार. तर त्याच आठवत नाहीये असं सांगितल्यावर त्यांना मदत तरी कशी करायची? असेल माझ्या पत्रिकेत दोष, माझं नशीबही वाईट असेल, पण लग्न आधी सिद्धिराजला या सगळ्याची कल्पना होती. बघतोयस का संपत, बघतोयस ना? ही मलाच उलटून बोलतेय. नाही, ही अशी ऐकायची नाही. संपत, ताबडतोब वॉचमनला बोलावून घे आणि हिला फरफटत घरातून बाहेर हाकलून लाव. सिद्धू, मी जरा पटकन जाऊन येते. थांब, मी पण आलो आहे. अरे थांब, तू थांब, तू कुठे जाऊ नकोस. अगं पण त्या आजी त्या बाईंना तरी मी आलो. सिद्धू, तुला तसंही आठवत नाहीये ती कोण आहे ते. आम्ही बघतो तुला आरामाची गरज आहे. आणि हे बघ, मला सध्या तू इतर कोणाही पेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवंय. आराम कर, आलेच मी. यार काय करून बसलोय मी. प्लीज भावना मॅडम, प्लीज बोला काहीतरी. हो, असा गप्पा नका बसू. आजीचा अजिबात नका ऐकू. काय करू, कसं जाऊ डॉक्टरांना भेटायला? एक मिनिट. जयंतला जेव्हा प्रचंड स्ट्रेस येतो, त्याला झोप लागत नाही, तेव्हा तो स्लीपिंग पिल्स घेतो, झोपेच्या गोळ्या. येस, मी जर आता जयंतला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तो 4-5 तास जरी झोपला तरी मी सहज बाहेर जाऊन डॉक्टरांना भेटून येऊ शकते. येस, हाच चांगला प्लॅन आहे.
मला माहिती आहे जयंत, मी हे जे काही करते ते फार विचित्र आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी हे फक्त आणि फक्त